स्ट्रेंथ किती आहे ती मेजर केली. त्यानंतर या मापाने मी काय केलं, किती लिटर म्हणजे हे 500 मिलीलिटरचं माप आहे. हा जो द्रव आहे पाणी तो किती लिटरचा आहे ते मी या तिन्ही ह्याच्यामध्ये मेजरमेंटची क्रिया झाली. आता वरती असं गरम वाटते माझं, आपल्याला ताप आला तर काय करते आई, अंगाला हात लावते, त्यावेळेला ताप आल्यापेक्षा गरम आहे. पण किती गरम आहे हे कळते का हाताने? मग अशा वेळेस ती काय करते, आपल्याला थर्मोमीटरचा वापर करते. थर्मोमीटरचा वापर केल्यामुळे काय करतं की आपल्याला टेम्परेचर किती आहे. तर आज आपण टेम्परेचर आणि थर्मोमीटर बघणार आहोत. डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला थर्मोमीटरने चेक करतो, ताप आपला चेक करतो. पण मग त्याच्यावर ते कळते. आता समजा मी एक प्रयोग करणार आता बघा, हे उजवीकडचं जे भांडं आहे ना त्यात मी गरम पाणी आणि यामध्ये मी गार पाणी फ्रीजमधलं आणलंय ते यात यामध्ये साधं पाणी म्हणजे ते पाणी घ्यायचं सेफ तर निधी आपल्याला प्रयोगासाठी मदत करणार. पाणी खूप गरम नाही तर उजव्या हाताने तो याच्यामध्ये आणि हा गार पाण्यात डावा पूर्ण चित्त जाईल. सगळ्यांना दिसतंय? या हाताला कसं वाटतंय पाणी आणि या हाताला गरम वाटतंय, या हाताला गरम वाटतंय, या हाताला गरम वाटतंय आणि या हाताला गार. तू ये वॉटरमध्ये टाकतात आणि हॉट आलं लक्षात की या कोल्ड वॉटरमध्ये हात ठेवला आणि मग नॉर्मलमध्ये टाकला तर त्या हाताला हे पाणी गरम वाटतंय. हॉट वॉटरमधनं हात घेतला आणि नॉर्मल वॉटरमध्ये टाकला तर त्या हाताला ते पाणी गार वाटतं. म्हणजे जी आपल्याला टेम्परेचरची जी सेन्सेशन आहे ते काय होतं, सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे. म्हणजे आपण गरममधनं गारमध्ये नॉर्मलमध्ये घातलं तर ते गार वाटतं, कोल्डमधनं नॉर्मलमध्ये घातलं
तो स्पर्शाने आपण टेम्परेचर ठरवतो ते कसं असतं, रिलेटिव्ह असतं. म्हणजे आपल्यावर असतं की आपल्या हाताला स्पर्शाचा त्या संवेदनाचा काय सराव होतो, त्याप्रमाणे आपण ते टेम्परेचर ठरवतो. गरम वाटते, गार वाटते. एखादा थंड प्रदेशातला व्यक्ती आपल्या इथे समजा युरोपमधली एखादी व्यक्ती आपली थंडीमध्ये हिवाळ्यात आपल्याकडे आली तरी ती काय म्हणते इथे गरम आहे, कारण त्यांच्याकडे पुढे टेम्परेचर असतं, मायनसमध्ये टेम्परेचर असतं. एखादी व्यक्ती आपण जर थंडीमधनं आपल्या इथल्या थंडीमधनं त्यांच्या इथल्या गरमीमध्ये गेलो तरीही आपल्याला ते गरम वाटतं, गार वाटतं, कारण आपल्याला गरम प्रदेशातून यायची सवय आहे. त्यामुळे हे जे काय टेम्परेचर आहे ते आपल्याला सापेक्षता म्हणजे रिलेटिव्ह आहे की म्हणजे रिलेटिव्ह आपण रिस्पॉन्स त्याला देतो. तर अशावरून आपल्याला ठरवता नाही की टेम्परेचर किती आहे. आई म्हणते गरम नाही आहे, गोळी गार आहे. डॉक्टर म्हणतात नाही आता आपलं आजार गरम आहे, मग ते किती गरम आहे. डॉक्टर त्यांना औषधाचा डोस ठरवायचा असतो, त्यामुळे ते काय म्हणतात आपण थर्मोमीटरने चेक करू. मग ते काय करतात, असं क्लिनिकल थर्मोमीटर वापरतात. हे आहे क्लिनिकल थर्मोमीटर, तुम्ही पाहिलं आहे, दिसतंय तुम्हाला. तर याला आपण हे थर्मोमीटरचे प्रकार आता बघूया. क्लिनिकल थर्मोमीटर टेम्परेचर मोजण्याचं युनिट काय आहे, तर सेल्सिअस आणि फॅरेनहाइट. डिग्री सेल्सिअस असं लिहिलं तर 0 वरती आणि खाली सी मोठा खाली असतं. आणि दुसरं जे आहे ते फॅरेनहाइट. तुम्ही वर्तमानपत्रात पण पाहत असाल तर फॅरेनहाइटमध्ये टेम्परेचर वेगळं दिलेलं असतं. तर सेल्सिअस आणि फॅरेनहाइट हे आपण जनरली यूज करतो युनिट ऑफ टेम्परेचर. तर आता हा हे जे थर्मोमीटर आहे तर इथे तुम्हाला जपून दिसतंय, तुम्हाला इथे एक बल्ब दिसतोय, पाऱ्याची नळी असते ती, आणि याच्यामध्ये हे आपण क्लिनिकल म्हणजे ताप मोजण्यासाठी वापरतो. आणि सामान्य ताप जनरल टेम्परेचर ऑफ बॉडी काय असतं माहिती आहे तुम्हाला कोणाला, आपलं माणसाच्या शरीराचं तापमान कमीत कमी किती असतं नॉर्मल टेम्परेचर, तर ते 37 डिग्री सेल्सिअस असतं, 37 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस हे ह्युमन बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर असतं.
ह्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या. घरी सुद्धा आपल्याला वापरताना कायम हे लक्षात ठेवा की आधी काय केलं जातं, तुम्ही डॉक्टरांकडे गेला तरी ते एका छोट्या बरणीमध्ये असा ठेवलेला असतो पथरमध्ये, त्याच्यामध्ये स्पिरिटचे गोळे ठेवलेले असतात किंवा एखादं लिक्विड असतं. तर आता समजा हे स्पिरिट आहे, तर काय करायचं, यांनी स्वच्छ करून घ्यायचं, कारण शरीराला याचा स्पर्श होणार असतो आणि मग त्याला कोरडं करून घ्यायचं. हे कोरडं करून घेतलं आणि हा बल्ब आहे. आता हा हे जे बटन आहे ते रिसेटचं बटन, ते मी दाबलं, त्याच्यावर काही आकडे आले आणि मग हा काकेट ठेवूया किंवा तू नुसतं असा काकेट ठेवत. आता इथे आपण बाहेरून ठेवला पण आपल्या शरीराच्या आतून ठेवला जातो. आता किती वेळ ठेवायचा बघूया बघा. आपण बाहेरून घातलं पण आता 20 वाजेपर्यंत आपल्याला ते टाकेट ठेवायचं असतं. हे माहिती आहे सगळ्यांना. आधी काय केलं, स्वच्छ केलं आणि कोरडं केलं, नंतर त्याच्या आर्मपीटमध्ये आपण ठेवलं. त्यानंतर त्याचा 20 वाजेपर्यंत त्या बॉडीचा टेम्परेचर 20 वाजल्यावर आपल्याला रेकॉर्ड करायचं आणि नंतर काय करायचं, पुन्हा त्याला जे डिसइन्फेक्टर असतं त्याच्या सहाय्याने पुसायचं आणि पुन्हा कोरडं करून व्यवस्थित त्या केसमध्ये ठेवायचं. असं का करायचं बरं सांगता येईल का? असं का करायचं, का करायला पाहिजे असं? कारण आपण वेगवेगळ्या व्यक्तींचं टेम्परेचर या थर्मोमीटरच्या सहाय्याने मोजतो. मी जर मला ताप आहे म्हणजे मला काहीतरी व्हायरल इन्फेक्शन असणार आहे, काहीतरी आजार झाला आहे, हे माझ्या शरीराला लावल्यानंतर मी जर तसंच ते दुसऱ्याच्या शरीरावर ताप मोजण्यासाठी वापरलं तर काय होणार आहे, त्यांना माझ्या आजाराचं इन्फेक्शन होणार, ते व्हायरल तिथे पसरणार आहे. त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात राहील ना. आता हे जे आहे ते आपण एका वेळेस एका व्यक्तीला वापरू शकतो, पुन्हा पुन्हा साफ करायचं, पुन्हा पुन्हा हे वापरायचं, तर ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि ती धोकाही राहतो. व्यवस्थित दिसलं नाही तर दुसऱ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, मी कोरोनाच्या वेळेस खूप लहान असतात, किती होता, पहिलीत वगैरे असतात, तेव्हा कोणत्या प्रकारचे थर्मोमीटर वापरायचे लक्षात आहे तुम्ही बघितलंय, तर ते पाहिले सगळ्यांनी. थर्मोमीटरची गरम गरम घेऊन मुलं खेळतात पण त्या थर्मोमीटरचा वापर केला. आता ते बंद आहे. आता मी काय करते आहे, तिच्या कपाळापासून थोड्या अंतरावर आणि लगेच 97.3 डिग्री असं तिच्या शरीराचं तापमान त्याच्यावर दाखवलं आहे. फॅरेनहाइटमध्ये आहे. फॅरेनहाइटमध्ये नॉर्मल टेम्परेचर 98.3 असतं आणि सेल्सिअसमध्ये 37 डिग्री नॉर्मल असतं. आता कमी जास्त असतं प्रत्येकाचं टेम्परेचर, पण नॉर्मल
समजा मुलींना तुम्हाला मी अजून एक thermometer दाखवते. एकदम लांब असतं बघितलं आहे दाखवणार आहे. त्यांनी जे लांब लांब नळी आहे तुम्हाला जवळ पण देणार आहे. आणि हे जे थर्मोमीटर आहे तुमच्याकडे छोट्या थर्मोमीटर सारखंच आहे, पण याच्यामध्ये शून्याच्या खालचं टेम्परेचर मोजता येणार आहे आणि 110 पर्यंत 110 सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर मोजता येणार. इथे हा बल्ब आहे, पाऱ्याचा बल्ब, आणि हा पारा म्हणजे मर्क्युरी. हा खूप घातक असतो, त्याच्यामुळे हे थर्मोमीटर खूप जपून वापरावं लागतं. आणि ह्याचा यूज आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी तर प्रयोगशाळेत मोठे मोठे प्रयोग केले जातात. मोठ्या प्रमाणावर काही द्रव पदार्थ असतात त्यांचं टेम्परेचर किंवा वेगवेगळ्या वस्तूंचं सबस्टन्सेसचं टेम्परेचर मेजर करावं लागतं. अशा वेळेस हा जो आहे लॅबोरेटरी थर्मोमीटर याला म्हणतात, हा वापरला जातो. बघितलंय तुम्ही चौथा थर्मोमीटर कुठे आहे तर लॅबोरेटरी थर्मोमीटर. आणि याची रेंज साधारण -10 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस आणि एक्सपेरिमेंटसाठी वापरलं जातं. याची रेंज -10 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. आणि ते मोठ्या मोठ्या प्रयोगशाळेत ह्याच्यापेक्षाही वेगवेगळे थर्मोमीटर वापरले जातात. तुम्हाला एवढं समजलं तरी पुरेस आहे. पण मग आता जरी आता आपण म्हटलं की ह्याचे युनिट टेम्परेचर युनिट सेल्सिअस आणि फॅरेनहाइट, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र एकसारखं मेजरमेंटचं युनिट वापरलं जातं थर्मोमीटर टेम्परेचरसाठी. तर त्याला केल्विन असं म्हणतात. आणि त्याला कॅपिटल के लिहिणं दर्शवतात, त्याला डिग्री वगैरे असं लिहून नाही. तर हे SI युनिट आहे. हे कुठलं युनिट आहे? SI युनिट आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट ऑफ टेम्परेचर. कुठलं आहे तर केल्विन आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं आपण थर्मोमीटर बघितले आहे. सगळ्यांना कळले आता काय ते. आता मी टाकणार
असेल तिथे फक्त तुम्ही पेनने पेन्सिलने लिहू शकतो. जे असं तुम्हाला वाटतं ते लिहा. शून्याच्या खाली असल्यामुळे तिथे मायनस शब्द आहे, मायनस काढेल चिन्ह. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे, द हायेस्ट टेम्परेचर मार्क ऑन द थर्मामीटर. सगळ्यात जास्तीत जास्त किती टेम्परेचर आपण त्याच्यात मोजू शकतो हे तिथं लिहायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ स्मॉल डिव्हिजन्स बिटवीन टू बिग मार्क्स, म्हणजे दोन मोठ्या खुणांच्या दरम्यान असलेल्या खुणांची संख्या फक्त लिहायची आहे. मोजा किती किती आहे, दोन कुठल्याही मोठ्या खुणा घ्या, त्यांच्यामध्ये किती छोट्या छोट्या खुणा आहेत ते मोजायचे. त्या रेषा ज्या असतात तर पहिल्या प्रश्नाचं कोण उत्तर सांगते मला, द लोएस्ट टेम्परेचर मार्क ऑन द थर्मामीटर. त्यांनी बोललं नाही आतापर्यंत, त्यांनी बोललं एक दोन शाबास, छान टाळ्या वाजवा तिच्यासाठी. -10 डिग्री सेल्सिअस, शेवटी सीची खूप केलेली आहे, म्हणजे सी सेल्सिअसमध्ये ते मोजलं जाणार आहे. त्यानंतर हायेस्ट टेम्परेचर मार्क ऑन द थर्मामीटर, सगळ्यात जास्त टेम्परेचर त्याच्यात काय मोजता येणार आहे, कोण सांगेल? येते तुला सांग, सगळ्यात शेवटची खूप हंड्रेडच्या पुढे पण आहे का? हंड्रेडच्या पुढे प्लस टेन, हंड्रेडच्या पुढे आहे ना. 100मध्ये 10 मिळाल्यानंतर किती येतात? मी ते लिहिलं पण होतं फळामध्ये, 110 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर दोन मोठ्या खुणांच्या दरम्यान असलेली खुणांची संख्या सांगा बरं. त्या दोन मोठ्या खुणा आहेत 99 आणि 100 ला असतात. किती आहे मध्ये किती खुणा आहेत मोजलं नाही का तुम्ही? 90 आणि 100 याच्यामध्ये किती खुणा आहेत, किंवा 30 आणि 40 शाबास. दोन मोठ्या खुणा जर बघितल्या त्याच्यामध्ये 10 छोट्या छोट्या खुणा आहेत, म्हणजे एक खुण ही 10 किती 1 डिग्री सेल्सिअसची आहे. आता मला सांगा की ह्युमन बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअस असतं? एकदम छान, छान. आता मुलीचं तुम्हाला थर्मामीटरचे उपयोग समजले असतील आणि थर्मामीटरचे प्रकार आपण 4 पाहिले, तेही लक्षात आले असतील. तर आता तुमच्या घरी सगळ्यांकडे डिजिटल थर्मामीटर आहे असं तुम्ही मला सांगितलं. तर तुमचा गृहपाठ हाच आहे, तुमच्या घरातल्या जेवढ्या कुटुंबातल्या जेवढ्या व्यक्ती असतील त्यांच्या बॉडी टेम्परेचरचा एक तक्ता तयार करतो. त्यांचं अनुक्रमांक टाकायचं, नाव लिहायचं, नंतर त्यांचं टेम्परेचर, त्याचा एक तक्ता घरी गेल्यानंतर तयार करायचा. तुमच्याकडे गृहपाठ चिठ्ठी